रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल सारखी ढाबा स्टाईल सुगंधी आणि एकदम टेस्टी दाल तडका। मसाल्याचे योग्य प्रमाण, परफेक्ट तडका आणि काही खास टिप्स। ही डाळ इतकी टेस्टी बनते की सगळे जण बोटच चाटत खात राहतील। तर अजिबात वेळ न घालवता आपण दाल तडका बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओमध्ये जी वाटी दाखवली आहे ना, ती 1.5 वाटी मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी भिजत ठेवली होती। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपली डाळ खूप छान भिजलेली आहे। आता काही ठिकाणी ना मिक्स डाळीचा पण दाल तडका करतात आणि काही ठिकाणी नुसत्या तुरीच्या डाळीचा पण दाल तडका करतात। नुसत्या तुरीच्या डाळीचा दाल तडका देखील खूप फेमस आहे। तर आज मी तुम्हाला या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। आता तुम्ही बघू शकता की जी डाळ आहे ना ती आपली छान भिजलेली आहे। तर हिला कुकरमध्ये आपण शिजण्यासाठी घालूया। आता कुकर मधल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। डाळ स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायची आणि ती डाळ त्या गरम पाण्यामध्ये टाकून द्यायची। या टाइमला गॅसची जी फ्लेम आहे ना ती मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर 4-5 मिनिटे असं कुकरचं झाकण लावायचं नाही, जस्ट आधर ठेवायचं आणि असा डाळीला फेस आला का तो फेस जो आहे ना तो सगळा काढून घ्यायचा। हा काढलेली ना आपली जी दाल तडक्याची टेस्ट आहे ना ती खूप छान लागते। त्यामुळे शक्यतो जेवढा फेस निघेल ना तेवढा बऱ्यापैकी काढून घ्या। आता तुम्ही बघू शकता की मी पळीच्या साहाय्याने जेवढा निघेल तेवढा फेस काढून घेत आहे। आता आपला फेस आहे तो कमी झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता आपण याला चांगलं मिक्स करून याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। त्या 3 ते 4 शिट्ट्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपली डाळ जी आहे ना ती चांगली शिजलेली आहे। आता काय करायचं, कुकरचे झाकण काढल्यानंतर ना 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर अशीच डाळ आपली शिजू द्यायची आणि गॅस बंद करायचा। आता आपली डाळ पण शिजलेली आहे। तर चला दाल तडका बनवायला आपण सुरुवात करूया। आपली डाळ शिजून तयार झालेली आहे, तर दाल तडका बनवायला सुरुवात करूया। आता पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 पळ्या मी तेल टाकलेलं आहे। तेल असं चांगलं पसरून घ्यायचं पॅनमध्ये। त्याच्यानंतर 1 चमचा मी त्याच्यामध्ये जिरे टाकलेली आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून देखील टाकलेला आहे। 1 छोटा अद्रकाचा तुकडा पण बारीक चिरून टाकलेला आहे आणि 1 मिरची बारीक चिरून टाकलेली आहे। मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। आता हे छान याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं। त्याच्यानंतर 1 मोठ्या साईजचा कांदा मी बारीक चिरून याच्यामध्ये टाकलेला आहे। आता आपण कांदा टाकल्यानंतर कांद्याला पण चांगला आपण भाजून घेणार आहोत। कांदा मी चांगला चॉपरने बारीक करून घेतला होता। आता तुम्ही बघू शकता की आपल्या कांद्याचा पण कलर चेंज झालेला आहे। यावेळेस काय करायचं, कोथिंबीरची देठ आहेत ना, मी थोडीशी देठ बारीक चिरून याच्यामध्ये टाकलेली आहे। देठ टाकल्यानंतर याला एकदा चांगलं परतून घ्यायचं। आता या ठिकाणी ना 2 टोमॅटो मी चॉपरनी बारीक चिरून घेतले होते, ते 2 टोमॅटो देखील याच्यामध्ये मी टाकणार आहे। टोमॅटो टाकल्यानंतर आपण याला एकदा चांगलं परतून घेऊया मीडियम फ्लेमवर। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी। हळद टाकलेली आहे थोडीशी आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर मी टाकलेली आहे आणि पाऊण चमचा मी दाल तडका मसाला टाकला आहे। मसाला ऑप्शनल आहे, नाही टाकला देखील तरी चालेल। आता हे जे मिश्रण आहे ना हे एकदा आपण चांगलं परतून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता की हे आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ना मी थोडंसं हिंग टाकणार आहे। हिंगने ना आपल्या दाल तडक्याची टेस्ट खूपच छान लागते। हिंग टाकल्यानंतर आपण या मिश्रणाला परत चांगलं एकदा परतून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो पण आपला चांगला परतून घेतलेला आहे आपण। आता याच्यामध्ये आपण डाळ ॲड करणार आहोत। डाळ टाकल्यानंतर ना असं त्याला चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं। आता हे जे दाल तडका असतो ना तो जास्त घट्ट पण नसतो आणि पातळ पण नसतो, त्याच्यामुळे ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती एकदम बरोबर आहे। ही किंचितशी पातळ आहे, शिजून थोडीशी घट्टसर होईल। आता ह्या दाल तडक्यामध्ये मेन जी टेस्ट असते ना ती लसणाची आणि जिरीची असते, त्यामुळे याच्यामध्ये ना टाकताना लसूण आणि जिरी थोडीशी भरपूर टाकायची। तुम्हाला जर डाळीला अजूनच कलर हवा असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा वाढवली देखील तरी चालेल, कारण की ती तिखट नसते। आता तुम्ही बघू शकता की आपली डाळ हाय फ्लेमवर छान शिजत आहे। आता डाळ चांगली शिजली की त्याच्यामध्ये आपण थोडीशी बारीक कोथिंबीर हिरवी चिरलेली टाकणार आहोत। आता आपली ही जी डाळ आहे ना ती तयार झालेली आहे। तर चला आता गॅस बंद करून हिला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि तडका द्यायला त्याचा आपण प्रिपरेशन करूया। तडका द्यायच्या आधी आपल्याला डाळ
डाळ ज्याच्यामध्ये सर्व करायची आहे ना त्याच्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावर गरम गरम आपल्याला तडका द्यायचा आहे। आता याला मेन तडका जो असतो ना तो तुपाचाच असतो, पण या ठिकाणी मी तेलाचा तडका देणार आहे। आता गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक कट केलेल्या टाकलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरे टाकलेली आहे आणि अद्रकचे असे लच्छे बनवून त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर 2 बेडगी मिरची मी टाकलेले आहेत। यानी जी टेस्ट आहे ना ती खूपच छान लागते। आता गॅस बंद केलेला मी परत चालू करून आता हे जे तडका आहे ना याला चांगलं एकदा गरम करून घेणार आहे। आता ही जी बेडगी मिरची आहे ना हिला आपलं चांगलं कडक भाजून घ्यायचं आहे आणि आपलं लसूण जिरे अद्रक पण छानपैकी भाजलं पाहिजे, कारण की ही मिरची आहे ना दाल राईस सोबत खाताना खूप छान लागते। आता याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे, थोडासा दाल तडका मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। गॅस तर बंदच आहे। हे एकदा चांगलं मिक्स केलं की आता या सर्विंग बाउलमध्ये आपण डाळीवर टाकलेला आहे, छान तडका दिलेला आहे आणि ह्याच्यावर हिरवी कोथिंबीर टाकायची। तर अशा पद्धतीने आपला दाल तडका तयार झालेला आहे। जर तुम्हाला या रेसिपीमध्ये काही डाऊट असेल ना तर मला नक्की विचारा। आता हे गरमागरम दाल तडका आहे ना तुम्ही रोटी सोबत खाऊ शकता, नान सोबत खाऊ शकता आणि जिरा राईस सोबत तर एकच नंबर। आता तुम्ही बघू शकता की मी जिरा राईस सोबत खात आहे। असा एका बाउलमध्ये जिरा राईस घेतलाय आणि त्याच्यावर 4-5 चमचे मी दाल तडका टाकलेला आहे आणि त्याच्यासोबत त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। जे आपली डाळ आहे ना ती जास्त पातळ नाही ना जास्त घट्ट नाही, एकच नंबर। हे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय का नाही ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता या दाल तडक्यासोबत खाण्यासाठी जिरा राईसची देखील मी रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे। जर या रेसिपीमध्ये तुम्हाला काही डाऊट आला असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत। बाय बाय।